नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात तुम्ही? बऱ्या असाल, खुश असाल, आनंदी असाल. आज मी तुम्हाला दाखवणार आहे आवळ्याचं लोणचं कसं करायचं. तर मी बाजारातून 1 किलो आवळे आणले होते, ताजे छान असे फ्रेश. आणि ते मी आवळे धुवून स्वच्छ पुसून, हे बघा माझ्याकडे मोमोचं स्टीम आहे, त्यातमध्ये मी उकडून घेतलेत. हे उकडून घेतलेत मी आवळे. तर हे बघा असे मऊ झालेत, असे चांगले. आणि असे उकडून घेऊन गार करून हे अशा त्याच्या फोडी वेगवेगळ्या केल्या, अशा पाकळ्या, हो का. आणि आता मी हे लोणचं बनवणार आहे, खट्टा मिठा असं, गोड आणि आंबट. तर त्यासाठी मी घेतली आहे मोहरीची डाळ. तर ही मोहरीची डाळ मी भाजून घेत आहे. एकदम चांगलं भाजून घे. तर आता ही मोहरीची डाळ आपण चांगली भाजून घेणार आहोत. एकदम चांगली भाजून. आवळा हा बहुगुणी आहे. तर हा आवळा आपण आवळा कॅन्डी, आवळा सुपारी, परत आवळ्याचं मुरंबा, मोर आवळा असं आपण खातो. तर नेहमीच्या जेवणामध्ये आपण असं आवळ्याचं लोणचं जर बनवलं आणि ते जरी खाल्लं खट्टा मिठा असं जेवणामध्ये, जसं आंब्याचं लोणचं घेऊन खातो तसं जर आपण आवळ्याचं पण लोणचं जेवणामध्ये जर घेतलं तर खूपच औषधी आहे हे लोणचं. तर प्रत्येकाने केलं पाहिजे आणि आपल्या जेवणामध्ये हे लोणचं ठेवलं पाहिजे. भाजली तर ती आता मी काढून घेते. बरोबर ना. त्यानंतर आता माझ्याकडे अगदी थोड्याशा मेथ्या आहेत, त्या अर्धा चमचा त्या भाजून घेऊया. तर हे साईडला काढून घेऊया. आपल्याला हे वाटायचं आहे, त्याच्यामुळे हे ना भाजलेली मेथी बाजूला काढून घेऊया. आता आपण थोडेसे धने घेऊया. साधारण मी धने 2 चमचे घेत आहे, 2 ते 3 चमचे. जास्त नाही आपल्याला धने घ्यायचे. आता हे धने आपण भाजून घेऊया. छान असे धने भाजून घेऊया. घरातील साहित्यामध्येच आपण हे आवळ्याचं लोणचं पण बनवत आहे. धने पण आपले भाजत आलेत. हे काही तर साईडला ठेवते. आता आपण घेऊया जिरं. पण आपल्याला 2 ते 3 चमचे जिरं घ्यायचंय. हे बघा, आणि मी पण आलेले आहे. आजच आली आणि मी. आणि हाय कर. हाय. खूप दिवसानंतर बघितलं आहे मी मला. हो.
तडपड तडपड करायचं. तडपड तडपड करायला लागले जिरं. आता हे जिरं ना तडपड तडपड केलंय असं आणवीचं म्हणणं आहे. तर आता आपलं जिरं पण भाजलेलं आहे, त्याला पण काढून घेऊया. जिरं धने. आता माझ्याकडं काळी मिरी आहे पण पावडर आहे बघा, ती मी तुम्हाला दाखवते. तेव्हा का आता अख्खं माझ्याकडं काळी मिरी नाही, पावडर आहे. तर ही पावडर मी ह्याच्यामध्ये टाकत आहे बघा. पावडर आपण परतून घेऊया. पावडर 2 चम्मच. तुम्ही 3 चम्मच 2 चम्मच. तर साधारण 2 ते 2.5 चमचे घेतले काळं मिरं. राहिले बडीशेप. तरी बडीशेप भाजलेलीच आहे, मी टाकत आहे बडीशेप. 2-3 चम्मच आपण आता 3 चमचे घेतली बडीशेप. 3 चमचे. आता हे ना मिक्सरला हे भाजलेलं हे फिरवून घ्यायचं आहे. तर जाडसर अशी भरड करायची आणि हे पण आपण हे एकत्र करायचं आहे आपल्याला. हो का, काळी मिरी, मोहरीची डाळ आणि हे फिरवलेला मसाला. आता ह्यातमध्ये काळं नमक टाकू स्वादानुसार. हो का, काळं नमक टाकत आहे. नमक 1 2 3 4. किती झाले? 4 चम्मच टाकले आपण. साधारण आपण 4 चमचे टाकणार आहे. हे आपलं रोजचं नमक टाकूया. 1 2 3 4 5. 1 2 हळद नको जास्त. 2 चम्मच. हिंग टाकून घेऊया. आता हा बारीक चमचा आहे पण ठीक आहे, मोजायला बरं पडते. 1 चम्मच. 2 चम्मच. 3 चम्मच. साधारण आपण जे 3 चम्मच आहे ते आधीच टाकले. हिंग 2 चमचे टाकलेला आहे. आता आपण ना याचा गुळाचा पाक करूया. बॅडगी मिरची पावडर आहे, ती पण टाकायची. किती तिखट होणार? तिखट नाही मम्मा ती बिना तिखटाची. थोडासा पाक करूया कारण आपण खट्टा मिठा बनवतोय. आता हे आहे आपण थोडी थोडी करून अजून पण टाकतो. मीनू याची चाशणी बनवणार आहे ना? चाचणी बनवते. तर 1 ते 1.5 वाटी मी गुळ टाकलेला आहे. साखरनी पण जास्ती बनते, मला कळालं की आता ह्याची पण जास्ती बनणार आहे. चाशणी. चाशणी. तरी मला थोडं कळते जास्ती. पाक होतंय. मी साधारण 1 ते 1.5 वाटी गुळ घेतलाय. आणि आपल्याला ह्याचा ना पाक करायचा आहे. पाक केल्यानंतर हे सगळे आपले मसाले ह्याच्यात टाकायचे. आपण बिगर तेलाचं हे लोणचं बनवत आहोत. तेल नाही यूज होणार. तेल आपण दुसऱ्या भाज्यामध्ये यूज करतो, दुसऱ्या लोणच्यामध्ये. पण हा लोणचं वेगळा आहे, ह्याच्यात आपण तेल यूज नाही करत.
ऑइल यूज तुम्हाला डोसा मामी त्यांचा पण गिफ्ट हा? आज 11 डिसेंबर हम्म. मग 13 डेज जाते ना गुलाबजामचे विरघळलाय. त्याची तसंच वाटतंय मला. दुधामध्ये पाणी येतं. हो का, आपला पाक सारखं झालं तयार. हे काय ते दुधात नको पाणी आता हे मी आवळे टाकत आहे याच्यामध्ये. हे जे उबललेल्या आता हे उकडलेले आवळे टाकत आहे. तर हे उकळलेले आवळे टाकून घेतलेत मी. चाशनीमध्ये त्या उकळलेल्या आवळ्याला चांगलं परतून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये मिक्स है ना नीनो? हो, एकदा स्मेल चांगली येते. तसेच हा मसाला पण मी हा मसाला पण ह्यात टाकत आहे. एकदम झटपट टाक 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 लवकर टाका. त्याला चांगलं आपण हलवून घेऊया. तोंडाचं पाणी. हे बघून कुणाला तोंडाला पाणी येते कमेंट मध्ये सांगा. गॅस बंद करते मी. हो का, मस्त असं आपलं एकजीव झालंय. आपलं लोणचं खाण्यासाठी तयार आहे. का? तेलाचं बनलं आणि किती टेस्टी पण वाटतं. आता हे लोणचं आम्ही ह्यातमध्ये रात्रभर असंच ठेवणार आणि उद्या बरणीमध्ये भरणार आहे. मी टेस्ट करते. हो, देते ना. आता हे लोणचं ना आणि अमृता टेस्ट करून सांगल तुम्हाला कसं झालंय ते. बघा कसलं भारी वाटतंय. यात गूळ आहे, परत आवळा आहे, आपले घरगुती सगळे मसाले आहेत. आपला हा भोगुनी आवळा खाण्यासाठी तयार आहे लोणचं. तुम्ही आवळा कॅन्डी घेतली असेल, आवळा घेतला असेल. हा, आता आवळ्याचं लोणचं बनतंय. लोणचं बघा. तर आता हे लोणचं तुम्ही मला ह्या दोघी जणी खाऊन सांगतील. आणवी आणि मामी. हे बघा, एक आणवी फोड खाईल आणि एक मामी फोड खाईल. तिथं जा मामी कशी. नाही तिचा घेते मी, मग नंतर तुम्ही घे मामा. गरम गरम आहे, गरम आहे बाबा. हा, थांब. हो. थोडं मसाला द्या, मसाला थोडासा तिला टेस्ट करायला. गरम गरम तुरणात टाकेल. खचण्यासारखं त्याच्यात काही आहे. कसं झालंय मामा? चांगलं. तुला नाही, तिला नाही हसले का मामा? तिने असं एक्सप्रेशन दिलं, असं आंबट लागलं ना, असं 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 केलं तिने एकदम. आता अमृता सांगेल कसं झालंय ते. मामा तू पण. मॅम खाऊन बघ. नाही खात असं ते सगळं.
झटपट. हा एकदम म्हणजे टेस्ट असं येतं खट्टा मिठा. कसं वाटलं? मस्त लागतं, खट्टा मिठा लागतं, खूपच छान लागतं. आम्ही खूपच भारी. काय सांगशील आपल्या मैत्रिणींना? तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुम्ही पण आवळ्याचं लोणचं करून खावा. आणि तुम्ही पण हे लोणचं मम्मा तू एक फोड घे. मम्मा पण माझी एक फोडली आणि बघूया तिला कसं अन्वीला पण खूप आवडलं आवळ्याचं लोणचं. जास्त करून मसाला. आणि ते पण बिगर तेलाचं. मी असं रेसिपी बनवते बिगर तेलाचं. अशीच रेसिपी